आज मनसेची बैठक सकाळी 10 वाजता रंगशारदा सभागृहात होणार बैठक। निवडणुकांनंतरची पहिली राज्यस्तरीय बैठक। बारामती विमान अपघात प्रकरण चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात केला जाणार सादर। डीजीसीएची महत्त्वपूर्ण माहिती। एआय परिषदेत अंबानीही पंतप्रधान मोदींच्या हस्ते एआय चर्चा सत्राचं पार पडलं उद्घाटन। एआयचं लोकशाहीकरण गरजेचं, पंतप्रधानांनी मांडली स्पष्ट भूमिका। कृत्रिम प्रज्ञेच्या मानव रूपरेषेची केली मांडणी। सर्वोच्च न्यायालयानं राज्यांना फटकारलं, रेवड्या थांबवा, रोजगार वाढवा, टोचले कान। राहुल गांधींसह 25 खासदारांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारा जेरबंद। धमकीखोराला राजस्थानच्या कोटामधून केली अटक, पोलिसांची कारवाई। देशहित गहाण ठेवून अमेरिकेबरोबर व्यापार करार, काँग्रेसच्या सचिन पायलटांचा केंद्रावर हल्लाबोल। हर्षवर्धन सपकाळानंतर खासदार शाहू यांना टिपूचं कौतुक। महाराजांचा आदर्श घेऊन टिपू काम करत होता, खासदार शाहू छत्रपती यांचं कोल्हापुरात वक्तव्य। शाहू महाराजांना इतिहास ठाऊक नाही, भाजपनं थेटच सुनावलं। सहा 6,500 भारतीयांना बाहेर काढण्याची कॅनडाची तयारी। शरणार्थी नियमांचं पालन न केल्यास होणार कारवाई। नागपुरातच रचला गेला नितीन गडकरींच्या बदनामीचा कट। भाजपाकडून नागपूर सायबर पोलिसात तक्रारीची नोंद। राज्यसभा आणि विधान परिषद ठाकरेंनाच हवी, काँग्रेसच्या ज्येष्ठांना आदित्य ठाकरेंकडून आव्हान। बॉलिवूड नंतर बिश्नोई गँगच्या नेत्यांवर डोळा, आता खंडणी वसुलीसाठी भाजप पदाधिकाऱ्याला धमकी। माझ्यामुळे दादांना उशीर झाल्याचा आरोप दुर्दैवी। शेतकऱ्यांच्या धान खरेदीबाबत दादांना फोन केला होता, प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण। रोहित पवार यांच्यावर कुणीही हल्ला करणार नाही, छगन भुजबळांनी सुप्रिया सुळेंचा दावा फेटाळला। अखेर 50 तासांनंतर भिगवणच्या त्या मुलीला पोलीस ठाण्यात केलं हजर। पोलीस स्टेशन बाहेर गोंधळाची शक्यता, म्हणून पोलीस अलर्ट मोडवर। सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या। खामगाव नजीकच्या वाडी येथील घटना, तिघांवर गुन्हा दाखल, 1 जण ताब्यात। आजपासून राज्य बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेला सुरुवात। राज्यातील 16,15,489 विद्यार्थी देणार परीक्षा। सलग 15 डब्यांची लोकल लवकरच वेस्टर्न रेल्वेच्या सेवेत। चेन्नई स्थित इंटग्रल कोच फॅक्टरीत बनलीये लोकल। किंग चार्ल्स यांचे बंधू अँड्र्यू यांना अटक। सरकारी कार्यालयात गैरवर्तणुकीचा संशय। पश्चिम आशियावर पुन्हा एकदा युद्धाचे ढग। कुठल्याही क्षणी अमेरिकेचा इराणवर हल्ला। शनिवारी सुरू होणार इराणवर हल्ला। झिम्बाब्वेनं श्रीलंकेला घरच्या मैदानावर दिला पराभवाचा धक्का। कर्णधार सिकंदर रझाची इनिंग ठरली सामन्याचा टर्निंग पॉइंट।